कर्मातून येईल समृद्धी, संघर्षातून लाभाची प्राप्ती. आयुष्यातील आव्हानं ही आपल्याला मजबूत आणि कणखर बनवतात, म्हणून त्यांचा स्वीकार करावा. तुमच्या आत्मशक्तीची चाचणी घ्यावी आणि यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासाचा आधार घ्यावा. या बाबी मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात. या सप्टेंबर महिन्यात पहिले 3 आठवडे तुमच्यासाठी संघर्ष, तर चौथा आठवडा विशेष यश, असे एक आगळीवेगळी स्थिती तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सप्टेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव या महिन्याच्या सुरुवातीला धनस्थानातून प्रवास करीत आहेत. त्यानंतर ते परिश्रम स्थानात प्रवेश करणार आहे. तेथून ते तुमच्या परिश्रमात वृद्धी करतील. तसंच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते तुमच्या सुखस्थानात प्रवेश करतील. तिथे ते उच्चीचे होतील, ज्यामुळे तुमच्यासाठी अनेक सकारात्मक योग निर्माण होतील. तुमच्यातील लेखनकला, भाषणकलेला प्रोत्साहन मिळेल. अनेक प्रकारचे यश तुम्हाला प्राप्त होतील. मात्र त्यासाठी परिश्रमात देखील वृद्धी घडून येताना दिसत आहे. साहजिकच या सर्व गोष्टींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडेल, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. धन, कुटुंब, वाणी या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल. धनप्राप्तीचे योग निर्माण होणे, विविध ठिकाणाहून विविध मार्गांनी पैसा प्राप्त होणं, कुटुंबात एखादा कार्यक्रम घडून येणं यासारख्या अनेक शुभ बाबी घडून येतील. कुटुंबात सौख्य नांदेल. कुटुंबात गप्पा गोष्टी होणं, सर्व नातेवाईक एकत्र येऊन मनसोक्त गप्पा होणं यासारखे विषय घडून येताना दिसत आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातक महिन्याच्या पहिल्या 15वाड्यात प्रचंड परिश्रम करतील, तर दुसऱ्या 15वाड्यात मनसोक्त आराम करणार आहेत. पहिल्या 15वाड्यात परिश्रम झाल्यावर तुम्हाला असं वाटेल की आपण खूप काम केलेलं आहे, आता आराम करायला हरकत नाही. त्या दृष्टीने तुमचे विचार सुरू होतील, ज्यामुळे दुसऱ्या 15वाड्यात कामाकडे तुमचं बऱ्यापैकी दुर्लक्ष होताना दिसत आहे. सातत्याने कार्यरत राहणं ही खरं तर माणसाची मुख्य गरज असते, म्हणून त्या पद्धतीने तुम्ही योग्य ते नियोजन करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी महिन्यातील पहिला आठवडा हा थोडा संघर्षाचा, दुसरा व तिसरा आठवडा थोडा धावपळीचा, तर चौथा मात्र सुख व आनंदाचा राहील असं आपण म्हणू शकतो. वास्तुसौख्य, वास्तूतून सौख्य अशा दृष्टीने महिन्यातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. किंबहुना चौथ्या आठवड्यात बुध आणि शुक्र यांची युती कन्या राशीत होईल, ज्यामुळे लक्ष्मीनारायण योगाची निर्मिती होणार आहे, जी तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता ज्या मिथुन जातकांनी कुठलीही परीक्षा महिन्याच्या पहिल्या 15वाड्यात असेल, तर त्यांना थोडा अधिक अभ्यास करावा लागेल. मात्र दुसऱ्या 15वाड्यात तुमच्यासाठी यशाचा विशेष काळखंड निर्माण होत आहे. जे जातक कलेच्या क्षेत्रात आहे, MBA करीत आहेत, मॅनेजमेंट क्षेत्रात आहे किंवा अकाउंट क्षेत्रात शिक्षण घेत आहे, या सर्वांसाठी हा कालखंड प्रचंड यशाचा म्हणता येईल. जे जातक प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांना थोडा अधिक अभ्यास करावा लागेल. त्यांचं अभ्यासात मन रमणार नाही. ज्यांचं माध्यमिक शिक्षण सुरू असेल किंवा पदवीपर्यंतचं शिक्षण सुरू असेल त्यांना परिश्रमानंतर यश मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात फार मोठं यश प्राप्त होईल.
संततीच्या दृष्टीने विचार केला असता या काळात संतती तुमच्या बोलण्याकडे थोडं दुर्लक्ष करेल. विवाह जुळून येण्याचे योग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. किंबहुना आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रीण येण्याचे योग देखील आहे. या काळाचा सदुपयोग करून घ्यायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांना या काळात स्वतःच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण सर्दी, खोकल्यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात. लहान मोठे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु एकंदरीत तुमचं आरोग्य सकारात्मक राहील. स्पर्धेत तुम्हाला यश मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडं अधिक परिश्रम करावे लागतील. मात्र स्पर्धेच्या दृष्टीने कालखंड उत्तम आहे. कर्जाची आवश्यकता असेल तरी या महिन्यात ते न घेणं तुमच्यासाठी लाभदायक राहील. कागदपत्र हरवण्याची शक्यता आहे, म्हणून महत्त्वाची कागदपत्र व्यवस्थित जपून ठेवावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना दोन्ही आघाड्यांवर संघर्षाचा राहील. मात्र त्यासोबतच तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. संघर्ष होईल, त्रास होईल, अधिक परिश्रम करावे लागतील, परंतु त्या तुलनेत आर्थिक लाभ झाल्यामुळे परिश्रमाचं एक समाधान तुम्हाला प्राप्त होईल, जे तुमच्यासाठी उत्तम ठरू शकेल. म्हणून कार्यक्षेत्रात परिश्रम करायला कमी पडू नका असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश शनिदेव भाग्यस्थानात स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे आहे, ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य प्रबळ झालेलं आहे. त्याला केवळ कर्माची जोड देणं जबाबदारी राहील. ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या कर्मस्थानात राहू ग्रह आलेला आहे, जो अटॅचमेंट देतो. तसंच कर्मस्थानातील राहू अत्यंत सकारात्मक फळं देतो. त्याला पत्रिकेतील कर्मस्थान विशेषत्वाने मानवतं. हा राहू व्यक्तीला कर्माच्या दृष्टीने उंचीवर घेऊन जातो, कारण राहू म्हणजे अटॅचमेंट होय. राहू म्हणजे एखादी गोष्ट मिळवणं असतं. त्यासाठी पाहिजे तेवढं परिश्रम करण्याची मानसिकता राहू तुमच्यामध्ये निर्माण करतो. त्यातून तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, जे या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यावर तुम्हाला योग्य तो लाभ होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहेत. लाभेश जेव्हा स्वतः राशीत विराजमान असतो तेव्हा तो विविध मार्गांनी लाभ प्राप्त करून देतो. त्याचं मुख्य कर्तव्य असतं. त्यानुसार या काळात तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. अर्थात तुमच्या कर्मानुसार लाभाचं प्रमाण हे थोडं कमी जास्त नक्कीच होईल. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता शिक्षणासाठी किंवा विवाहानंतर परदेशात जाणं असे विविध योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत, जे लाभदायक आहे. या काळात तुमची प्रगती घडून येईल. तुमचा खर्च देखील होईल, मात्र तो सकारात्मक राहील, म्हणून तो केला पाहिजे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने मिथुन राशीसाठी या महिन्यातील 8, 18 आणि 22 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. तर 6, 12, 24 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात मिथुन राशीच्या जातकांनी श्री गणेशाची पूजा करावी.
विशेषतः तुम्ही बुधवारी गणपतीची पूजा करावी. त्यांना दुर्वा आणि मोदक अर्पण करावं. गणपतीला मोदक अत्यंत प्रिय असतात, ज्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात. सोबतच कुंडलीतील बुधग्रह प्रबळ होतो. या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही ते नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि तुम्हाला हवे असलेले विषय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जय ज्योतिष. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.